नमस्कार. देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपले स्वागत करते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला. हे वर्ष निवडणुकीचे असल्याने पूर्ण अर्थसंकल्प सादर केला गेला नाही. नियोजित वेळापत्रकानुसार निवडणुका पार पडल्या तर येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होईल. त्यानंतर पुढील सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. त्यामुळे केंद्राप्रमाणेच पुढच्या आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्र्यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केलाय. सरकारला खर्चासाठी एकूण 6,522 कोटी रुपये या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. सरकारचे अपेक्षित उत्पन्न म्हणजे महसुली जमा 4,98,758 कोटी रुपये तर महसुली खर्च 5,08,492 कोटी रुपये या अर्थसंकल्पात दाखवण्यात आलाय. याचा अर्थ एकूण महसुली तूट 9,734 कोटी रुपयांची तर राजकोषीय तूट 99,288 कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांच्या मते ही तूट निर्धारित मर्यादेपेक्षा कमी आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार विविध विभागांसाठी अर्थमंत्र्यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याचे दिसते. काही आकर्षक घोषणाही अर्थमंत्र्यांनी केल्या. एरवी अर्थसंकल्प सादर व्हायचा असेल तर त्या दिवशी विधिमंडळात आणि माध्यमांमध्येही अर्थसंकल्पाच्या संदर्भातच चर्चा होताना दिसते. परंतु यावेळी अर्थसंकल्पापेक्षा अधिक चर्चा आणि वाद मराठा आंदोलनावरून झालाय. मनोज जरांगेंच्या काही वक्तव्यांचा आणि त्यांच्या घोषणांचा संदर्भ देत सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी लावून धरली. त्या अनुषंगाने इतरही अनेक सदस्यांनी आपले मत व्यक्त केले. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या चर्चेला उत्तर देताना आंदोलन चौकटीच्या बाहेर जात असेल तर कायदा सुव्यवस्था राखण्याची सरकारची जबाबदारी सरकार कठोरपणे पार पाडेल असे स्पष्ट केले. मनोज जरांगेंच्या काही वादग्रस्त वक्तव्यावर टिप्पणी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यास सगळ्या प्रकारामागे षडयंत्र असू शकते. मनोज जरांगेंना समोर करून इतर काही घटक आपला राजकीय एजेंडा पुढे करू पाहत असतील अशी शंका व्यक्त करीत या आंदोलनाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा केली. या सगळ्या गरमागरम वातावरणात अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाकडे कुणी फारशा गांभीर्याने पाहिले नाही. नेहमीप्रमाणे विरोधकांनी हा अर्थसंकल्प राज्याला अधोगतीकडे नेणारा असल्याचा आरोप केलाय, तर काहींनी केवळ घोषणांचा पाऊस असे त्याचे वर्णन केले आहे. अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया देताना हाच अर्थसंकल्प मी त्यांच्या बाजूचा असताना सादर केला असता तर फार छान अशा शब्दात त्यांनी कौतुक केले असते असे म्हणत विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले. बाकी फार काही चर्चा अर्थसंकल्पाच्या बाबतीत झाली नाही. चर्चा रंगली ती मनोज जरांगे आणि त्यांच्या आंदोलनावरच. दरम्यान SIT चौकशीची घोषणा झाल्यानंतर पोलीस विभाग अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळी उभारलेला मंडप पोलिसांनी काढल्याची बातमी आली आणि जरांगे दवाखान्यातून तडक बाहेर पडले. परंतु सक्षम पोलीस अधिकाऱ्यांनी तसे काही झाले नसल्याची खात्री करून दिल्यामुळे ते पुन्हा उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाले. विधानसभेत बोलताना जरांगेंच्या ज्या आक्षेपार्ह शब्दांचा संदर्भ दिला गेला त्याविषयी बोलताना जरांगेंनी आपल्या तोंडून असे काही शब्द निघाले असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो असे म्हणत वातावरणातील तणाव निवळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसतंय. एक मात्र निश्चित की सरकारने आता जरांगेंचे आंदोलन मोडून काढण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे. आंदोलकांवर गुन्हे दाखल होत आहे. आधी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. या आंदोलनासाठी कुणी आणि कशा स्वरूपाची मदत केली ते शोधून काढले जात आहे. पुढे मागे ते लोक देखील सरकारच्या रडारवर येतील. आतापर्यंत जरांगेंसाठी भुजबळ खलनायक होते, आता त्यांनी फडणवीसांकडे मोर्चा वळवल्याचे दिसतंय. अर्थात अशा व्यक्ती केंद्रित आंदोलनाच्या माध्यमातून फार काही साध्य होणार नाही. उलट त्यातले राजकारण अधिक उघडे होत जाईल. जरांगेंनी सरकारसोबत व्यवस्थेसोबत सुरू केलेला लढा तसाच सुरू ठेवला तर त्यांना समर्थन मिळेल. परंतु लढ्याची दिशा अशा प्रकारे बदलली गेली तर मात्र हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारला फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.